टेपचा इश्यू तूच बोलली नाही, मी तर काय करू. आता आम्ही चाललो आपलं अशोक लेलँडचं टायर बदलायला, कारण ते टायरला एक खड्डा पडलाय म्हणा. तर म्हणजे एअर आलाय म्हणा, खड्डा म्हणजे एअर आलाय त्याला, बदलायला चाललो. आणि मग सांगतो पुढं काय व्हायला ते. सुरजबाई आणि मी, आणि सुरजबाई थोडी आज तब्येत ठीक नाही आहे, पण चाललो तरी. गाडी पण एवढं गरम व्हायला म्हणजे तू विषयच घेऊ नको. असला भयंकर कॅमेरा आपला. तिथून गेलो ना स्टँड पाशी दुकान ते मला पाठव म्हणतात. आणि सुरजबाई तर गाडी चालवून चालवून पूर्ण बेहाल झालाय, पूर्ण घाम झालाय, होणारच आहे. आता आम्ही आलो होता पार्क चौकापर्यंत. ऑन कॅमेरा फुल घाम आलाय, थोडं मेकअप चाललाय म्हणा आमचा, पण ठीक आहे. आता लागलाय सिग्नल इथं आपलं मुंबईसारखं सिग्नल लागायला आपलं सोलापुरात पण. बघा तुम्हाला दाखव, पुण्या मुंबईसारखं सिग्नल लागायलाय फुल जोरात. म्हणजे आता फुल कॉन्फिडन्सनी बोलायचं आपल्याला, ऑन कॅमेरा बोलायचं. आता आपण पहिला बोलत होतो ते कॅमेऱ्याच्या मागं बोलत होतो, म्हणजे कसं ते तुम्ही बघितलं असेल ब्लॉग म्हणजे 1 मिनिटाचे. आता पूर्ण कॅमेऱ्यासमोरच बोलायचं, का व्हायचं उद्या काय नको. सुरत पूर्ण होता पण का नको म्हटला. मला माहित ना का नको म्हटला, मला माहित आहे. चेष्टा नाही भाऊ, कॅमेरा समोर बोलायचं चेष्टा नाही, तुम्हाला सांगतो. हा बोलला त्यांनी बोलला, तुम्हाला ऐकू आलं तर ठीक, नाही आलं तर बरंच आहे. कमी की गाडीमध्ये तुझ्यावर नसतं का ते लोड भरायचं, त्यांनी कंटिन्यू आपण फक्त हमाली करावं. बापरे, लोड कमी भरायला पाहिजे मग गाडीमध्ये, कारण टायर आता गेले त्याचं काय करायचं. इकडे आहे दुकान सीटचं. आमची गाडी जरा पुढे आली, पण ठीक आहे मागं घेता नाही. आपला थिएटरच्या आतमध्ये गाडी घातला, कारण आमची गाडी वळत नव्हती म्हणून. नवीन पिक्चर आला इकडं, तुम्हाला सांगतो. नाच गो कुमा पिक्चर आलाय, मराठी पिक्चर फुल टू. तुम्हाला दाखवतो. आमची गाडी बाहेर निघाली, चालते पण तुम्हाला दाखवलं असतो, पण गाडी इकडनं बाहेर निघाली. निघते का नाही ही गाडी असं लावली, तुम्ही सांगा आता काय करायचं. हे असं प्रॉब्लेम होतो. 1-2 जण मी थांबले, टोकला गेला असता. सांगतो कोण ऐकत नाही आपलं सोलापुरात. कोऑपरेट कोणच करत नाही. भाऊ पोळात करायची गाडी, पोळात जाते का पण गाडी. आता या घालायचं आपल्याला पोळात गाडी घालतोय. डेंजर हेवी ड्रायव्हर आहे, डेंजर आहे आपला. थोडस इथं रफ ड्रायव्हिंग. हा मोटो ब्लॉगिंग खतरनाक. हे सरळ लास्ट दुकान आपलं सीट कव्हरचं दुकान आलं इकडं. आणि जाऊ ना आपण पहिला. तर एवढं हात दुखायलाय, घाम यायलाय, पूर्ण मोबाईल पकडून पकडून काय सांगा तुम्हाला. सुरजबाई तर पूर्ण भिजलाच, मी पण भिजलो बघा. उतरू आपण पहिले. दुकान आलंय आणि ह्या गाडीचं करायचं आपल्याला कवर चेंज. व्हिडिओ कलर काय प्रॉब्लेम नाही ना, व्हिडिओ कलर काय प्रॉब्लेम नाही ना. हे असं व्हिडिओ करतो मी, यूट्यूबला टाकतो. हे आपल्या ह्याने येतं, हे बघा गाडीचं. त्यांनी बघायला येत आपलं साईज सीट कवरचं, कुठलं बसतंय कुठलं नाही. मग सुरबाई सांगते त्यांना कुठलं बसवायचं आहे ते. किती वेळ लागते भाया, म्हणजे दिलं तर आता माप बनवावं लागतं पहिला. ठीक आहे, मग कार्ड चालतं का तुमच्याकडं. फोन पे ठीक आहे, चालतं ठीक. माप घ्या, कापड दाखवा आम्हाला. गांडीला पूर्ण तुमच्या आवडीनं व्यवस्थित चांगलं घ्या. 2 कलर छान वाटतं गाडीला, मॅच होतं. मला खपव आहे, चालतंय. या कारमध्ये पण एक आहेच. ठीक आहे, हे बघितलं आम्ही. आमच्याकडे कार्ड आहे, पण जी म्हणतात की कार्ड नाही फोन पे चालतंय. तर काय करावं मला सांगते. हे आमचं कार्ड आहे. व्हिडिओ बनवायला म्हणतात आणि झाडं चायना शेतात गाडी आमच्या. अरे भाऊ ते होणारच गेले असं करा. एवढं मला कोटिंग करून घेतो गाडीला, तर मला कळत नाही बाबा खरं. हे स्क्रॅचेस पडलेत मग गाडीला. अवघड आपल्यावर कळते की. तर आला तसं आम्ही टेप पण बघत होतो, म्हणजे गाडीमध्ये टेप पण पाहिजे होता. तर एवढं काय खास वाटलं नाही.
माप घेणारा माणूस नाही आहे, त्यामुळे आम्हाला निघालो परत. असं तुम्ही ड्रायव्हिंग करू नका फोनवर बोलत, ते इमर्जन्सी म्हणून चाललंय आणि बोळात आहे त्याने म्हणून बोलायलाय. इकडून जाईल गाडी आपली, फोन कर जर कट करू. ठीक आहे. बघा इथं बच्चोचं टायर दुकान कुठं? बच्चोचं टायर दुकान. हां पत्ता काय दिलाय? GMचं ऑफिस. हां हां नवीन शोरूम आहे टायर दुकान. टायर दुकान नवीन शोरूमचं सम्राट चौकात दुकान एकदम. झाले 2 चक्कर. टायर दुकान GM ऑफिस पाशी आहे म्हणले, पण GM ऑफिस पाशी टायर दुकान एकच आहे, ते पण सेकंड हँड टायर आहे तिकडं. दुकान सापडलंय म्हणजे ॲड्रेस तर दिलाय. आता आम्ही तिकडे चाललो आहोत, तर बघू पुढं काय होतंय. आयो घेतलंय पण टायर दुकान काय सापडले नाही, पण तरी बघू कुठं आहे तर नाही आहे की. विचारा कोणाला थांब टायर दुकान तुम्ही थांब तुमच्या थांब बघू तर विचारून तर बघू. अशोक सर्जन दुकान, पण ते टायर दुकानवर अंबिका नाव आहे, तर बघू आता काय होतं. प्लस सापडलं इकडं आहे, ते आहे का नाही अजून कन्फर्म नाही आहे. जळलेली बिल्डिंग पाशी जळलेली बिल्डिंग आहे आणि खाली आहे, बघू आता. फिरायला लागला टायर दुकान आणि टायर दुकान आहे की बंद. हे टायर दुकान बंद आहे. आम्ही आता टायर घेतला हो, तर आमची एनर्जी संपली थोडीशी आणि टायर बसवायला चालला होता मी आणि सुरज. टायरवाला पाशी एवढा वेळ लागला ते जाऊ दे, आता काय सांगावं. आम्ही इकडं आणि रिवर्स लावायला म्हणले त्यांनी गाडी, आता तर रिवर्स लावलं आणि सुरू द्या गाडी. त्या गाडीचं टायर बसवायचं आहे. कुठली गाडी आहे? ते अशोकला वेळ लागतो तरी एवढा घाम आलं ना, काय सांगू. पुण्यावानी ट्रॅफिक जाम झालंय, पुण्यावानी खतरनाक. एवढं काम होतं त्याला, आम्ही एवढं मगजमारी केलं. एवढंच काम होतं टायर बदलायचं. 2 तास झालं उगं घासाघासी करायला लागला, इकडनं तिकडं फिरायला लागला. हिने तर पूर्ण वल्लावून गेलाय, काय सांगू तुम्हाला. आणि इथं हात लावलं तर भाजतंय, एवढं भाजतंय की बघा माझं तोंड एवढं गरम आहे. विषयच नाही रे बाबा. चालला होता घरी आम्ही.